आठवड्यातनं 3 वेळेला माझे एक 2-3 हजार रुपये बनतात. स्टार्टिंगला क्या बात मला है. ₹30 प्रॉफिट झाला होता अरे एचडीएफसी वा. बँकमध्ये. तिसरा ट्रेड ओके. असा आहे की जो पर ट्रेड मला आता ₹1000 प्रॉफिट चालू आहे सर. क्या बात है सर, वा. पण दररोजचं माझं एक आठवड्यातनं 3 वेळेला माझे एक 2-3 रुपये बनतात. मी अकाउंटला क्या बात है. ₹500 टाकले होते सर आता. हो. अकाउंटला ₹500 टाकल्यानंतर माझा आज तागायत एक ₹5,000 ते ₹6,000 अकाउंटला. म्हणजे बापरे. अभ्यास करत करत आत्ताशी म्हणजे कुठेतरी ते व्हायला लागले म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये. पाचशे पहिल्यांदा ज्यावेळी रुपयाचे मी 5 ते 6 हजार रुपये झाले असं पाच म्हणायचंय ते सहा तुम्हाला. हजार रुपये झालेत. हा. क्या बात आहे मग सर. गुड मॉर्निंग ट्रेडर. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांसोबत असते सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्या सोबत आणखीन एक सक्सेसफुल ट्रेडर आहेत, अमोल सर. अमोल सर, मी तुम्हाला वेलकम करतो. सांगा थँक्यू आपल्याबद्दल सर. तुम्ही. पहिले तर तुमचं सर, तुमचं आणि प्रोपा टीमचं, शिवम सरांचं मी आभारी आहे की मला मी असाच एक इंटरव्ह्यू ऐकून अट्रॅक्ट झालो होतो. मी पहिल्यांदा तुमचं ओके. युट्यूबचं चॅनल थोड्या दिवशी पहिल्या स्टार्टिंगला मी बघितलं की नेमकं प्रोपात सगळेजण म्हणतात. म्हणल्यावर मी थोडंसं बघूया म्हटलं काय. मी 2-3 नाईट माझं काम झालं की मी संध्याकाळी आपले तुमचे 2-3 व्हिडिओ बघायचो. पण बरं. मला थोडंसं असं वाटलं की ते आपण पण करून बघायला पाहिजे. म्हणून मग तुमचं M1 कोर्सची मला लिंक मिळाली एकदा. बरोबर. मग शिवम सर किंवा मॅडम एक होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण ते केलं होतं. पण शिवम सरांशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर शिवम सरांनी मला आपल्या रुमा मॅडम आहे त्यांच्याशी हे करून आपलं M1चं ऍडमिशन झालं. पण बरोबर. माझ्याकडं त्यावेळी अशी परिस्थिती होती की माझ्याकडं त्यावेळी पैसे भरायसाठी एकदम अशी अमाऊंट नव्हती. तर मला ते ओके. मॅडम म्हटल्या की EMI थ्रू तुम्ही करू शकता. ते पण माझं EMI थ्रू झाल्यामुळं माझं M1 कम्प्लीट झाल्यानंतर मी पहिलं इक्विटीमध्ये पहिल्यांदा प्रॅक्टिस करायला चालू केलं. अरे पहिल्यांदा वा. मला स्टार्टिंगला समजायला थोडंसं वेळ वेळ जायचा की कुठल्या पॅटर्नला कधी कुठं एंट्री करायची. त्यामुळे मला पहिल्यांदा ओके. स्टार्टिंगला लॉसेस पण झाले. असं नाहीये की पहिल्या ह्याच्यातच व्हेरी गुड. क्लास म्हणजे केल्यानंतर बरोबर. लगेच प्रॉफिट होईल असं पण प्रॉफिट नाही की मध्ये मी कोणी येत नंतर. नाही. एकदम हां. बरोबर सर, एकदम बरोबर. येस. मग नंतर मी थोडंसं पॅटर्न थोडेसे माझे रायटिंगमध्ये तुमच्याकडनं क्लासकडनं रायटिंगमध्ये जे काय काय लिहून घेतलं होतं त्याचे बरोबर. पॅटर्न हुडकायला चालू केले. पहिले ओके. 40 स्टॉकची लिस्ट केली मी. त्यातली बँक अरे वा. निफ्टीला जे टॉप 5 आहेत ते निफ्टी वेटेज म्हणून आहे माझ्याकडे. बँक निफ्टी वेटेज राईट. म्हणून मी 2 वॉच लिस्ट बनवल्यात. त्यात मी बरोबर. तुमच्या ह्याच्यानुसार पॅटर्ननुसार परत लाईन चार्टनुसार कुठल्या कुठल्या ह्याच्यात कुठला हे होतोय तो ट्रेडिंगमध्ये एक अशी वॉच लिस्ट केली होती. त्यात ट्रेड असं लिहिलं होतं. तर त्यात ते ओके. टाकून ठेवायचो. स्टार्टिंगला राईट. थोडं ऑब्झर्व करायला चालू केलं. मग नंतर ओके. मी एक ट्रेड, 2 ट्रेड असं करत करत आता 10 क्वांटिटी पर्यंत आलोय सर. स्टार्टिंगला क्या बात मला है. ₹30 प्रॉफिट झाला होता अरे एचडीएफसी वा. बँकमध्ये. HDFC. आणि ओके. आत्ता मी परवा दिवशीच शिवम सरांना पहिला माझा तिसरा ट्रेड आहे तो निफ्टीचा. तिसरा ट्रेड ओके. असा आहे की जो पर ट्रेड मला आता ₹1000 प्रॉफिट चालू आहे सर. क्या बात आहे सर, वा. काम करतात. हम्म. जसं तुमच्याशी मगाशी माझं बोलणं झालं, त्याच्यात तुम्ही सांगितलं की आता माझी पोस्ट वाढली, प्रमोशन झालं. मग हे सगळं मॅनेज कसं हम्म. करताय? की काम, आफ्टर मार्केट वर्क आणि ट्रेडिंग हे कसं मॅनेज करताय ट्रायंगल तुम्ही? राईट. आता सध्या तरी मी काय करतो की माझं सकाळी आपलं 9:30ला मार्केट ओपन होतं सर. मग मी ओके. एकतर जास्ती करून मी आता इक्विटीमध्ये थोडंसं फोकस करतोय. आणि मंगळवारी मला सुट्टी असते. मग ओके. मंगळवारच्या आदल्या दिवशी मी थोडंसं ऑप्शनचं बघतो की कसं काय तुमच्या ह्याच्यानुसार. जर आपली क्विक 30 आहे समजा. क्विक बरोबर. 30चा ट्रेड मी एकदा ट्राय केला होता पण त्यात मला फक्त ₹200 मिळाले. मी ₹200 मधनं मी समाधानी होऊन बाहेर पडलो. म्हटलं ओके. मग पहिल्यांदा ओके. अजून प्रॅक्टिस. फक्त मी मंगळवारचं काय करतो की पहिले 4 तास आपले 4 3.5 4 तास हम्म. कंटिन्युअस माझा लॅपटॉप आहे छोटासा. त्या लॅपटॉपवरती मी फक्त ऑब्झर्व करतो की मार्केट कसं वा. कुठून रिव्हर्स घेते काय घेते. बरोबर. आपलं WRC कॅन्डल तुम्ही जे काही सगळं पॅटर्न शिकवलं ते लाईन चार्ट, कुठला लाईन चार्ट कुठं बनतोय बरोबर. किंवा बॉटमला कुठले पॅटर्न बनतात, टॉपला कुठले पॅटर्न बनतात, हे आता मी वॉचिंग करतोय. पण दररोजचं माझं एक आठवड्यातनं 3 वेळेला माझे एक 2-3 रुपये बनतात. मी अकाउंटला क्या बात है. ₹500 टाकले होते सर आता. हो. अकाउंटला ₹500 टाकल्यानंतर माझा आज तागायत एक ₹5,000 ते ₹6,000 अकाउंटला. म्हणजे बापरे. अभ्यास करत करत आत्ताशी
म्हणजे कुठेतरी ते व्हायला लागले, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये 500 पहिल्यांदा ज्यावेळी रुपयाचे मी 5 ते 6 हजार रुपये झाले असं 5 म्हणायचंय ते सहा तुम्हाला. हजार रुपये झालेत. हा. क्या बात है मग सर, क्या बात है. ह्याच्या आधी ज्यावेळी मी जॉईन करायचो ना, मी हम्म, हम्म, 1,000-2,000 रुपये कोणी हे सांगितलं कोणी ते सांगितलं मी करून ठेवायचो. पण हम्म, ते हम्म, ग्रीन मध्ये म्हणतो ना, ग्रीन मध्ये जो दिसायला पाहिजे खालचा आकडा, तो ग्रीन मध्ये राईट. कधी दिसतच नव्हता. मग ओके. प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतर मी ज्यावेळी स्टडी करून किंवा तुम्ही सांगितलेलं ह्याच्यानुसार स्टडी करून ज्यावेळी करायला लागलो, तर ओके. त्यावेळी माझी वाईफ म्हटली की आता थोडंसं कुठंतरी ग्रीन दिसायला लागले, तुम्ही करू शकता. निशांत सरांनी जे शिकवले ते वापरत जावं, म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल. क्या बात है, क्या पण बात. आशा आहे की तुमच्या ह्याच्याबरोबर मी जॉईन झालोय. मला शिवम सर कधी पण फोन केला की शिवम सर, किंवा मेसेज केला की शिवम सर, असं कधी म्हणत नाही की मी कामात आहे किंवा काय. बोला राईट. सर म्हणतात. कोऑपरेशन येस. त्यांचं 100% असतं. है ना. मी येणार पण आहे, आमची नाशिकला कंपनी पण चालू झाली सर, त्यावेळी मी अरे तुम्हाला वा, अरे वा. भेटेन. येस, दिंडोरीला येस, आमची येस. कंपनी एक चालू झाली सर. क्या बात आहे, जवळच आहे, मग हा. जवळच आहे. मग येस, येस. पल्पिंगचं युनिट तिथं चालू झाले, त्यावेळी मी तुम्हाला भेटायला येणार असं मी शिवम सरांना शंभर बोललो. टक्के प्लीज. येस, येस सर, येस. हम्म. एखादा नवीन ट्रेडर तुमच्यासारखा जो वर्किंग प्रोफेशनल आहे, जो काम पण करतोय, त्याला जर ओके. स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल, त्याला काय सल्ला द्याल सर तुम्ही? काय केलं पाहिजे त्याने? मी मी सल्ला असा देईन की M1 तर आपलं केलंच पाहिजे सर. पण ओके. आत्ताचे जेवढे माझ्या बरोबरचे वर्किंग प्रोफेशनल मधले माझ्या बरोबरचे जे कलिग आहेत ना, ते पण शेअर मार्केट करतात सर. पण कसं होतं की माझी स्वतःची हे सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळी M1 शिकलो ना, मला पहिल्यांदा भीती वाटायची सर, की आतापर्यंत एवढं 5,000 रुपये टाकले होते मी, फक्त 5,000 रुपये टाकले होते पहिल्यांदा मी नॉलेज घ्यायच्या आधी सर. ओके. 5,000 रुपये टाकल्यानंतर माझे 5,000वरून डायरेक्ट 500 वरती आलो मी. बापरे. मला मला मग त्या गोष्टीची भीती वाटायला लागली. म्हणून मी मग फक्त बघायचो, कारण 5,000चे 500 झाले म्हणजे हार्डकोर मनी असतो सर. हो, मग हार्ड ते अर्न 100 मनी रुपये असतं. गेले तरी असं जरासं चलबिचल दगदग होतं. होते, त्रास होतो. म्हणून मग नंतर मी M1 जसं जॉईन केलं सर, पण मला स्टार्टिंगला प्रॉब्लेम यायचा, कारण कंपनीत मी प्रोडक्शन मॅनेजर असल्यामुळे मला 8 तास उभं राहायला लागायचं कंटिन्युअस. बरोबर. मग जे दुपारचे जे लेक्चर असायचे, रेकॉर्डिंग तर आपली M1 ची येत होती सर. हम्म, हम्म, हम्म. M1 ची रेकॉर्ड त्याच दिवशी संध्याकाळी प्ले झाली की ती पण बघायचो आणि रेकॉर्डिंग पण बघायचो. राईट, राईट. आणि नोटबुक मध्ये मी थोडंसं रायटिंग मध्ये तुम्ही जे सांगितले पॅटर्न किंवा चार्ट किंवा लाईन चार्ट, हे कसे म्हणतात, WD ज्ञान, आपली जी ज्ञान कॅल्क्युलेटर आहे, त्यानुसार राईट. मार्किंग करून मी आत्ता मी स्टेबल अभ्यास चालू केला. मला ओके. मंगळवारी मी वेळ मिळाला की मी रात्रीचं स्टॉक सगळे काढतो आणि त्याची मुवमेंट 1-2 दिवस ऑब्झर्व करतो आणि आपल्या जर पॅटर्न मध्ये आला तरच मी तो ट्रेड घेतो. मग मी क्या नवीन बात है. वाल्यांना फक्त एवढं सांग, नवीन माणसांना एवढं सांग, नवीन जे जॉईन होणार आहे त्यांना मी एवढंच सांगेन की फायदा आहे स्टडी. कारण मी आज बीटेक M.Tech झालो आणि मग मला 70,000 रुपयाचा जॉब लागला. असं ओके. नाही की असंच मला जॉब दिला. मग मी त्याला 6 वर्ष दिल्यामुळं मला एवढं आता या लेवल. सॅलरी मिळते. मग हम्म. तेवढं वेळ मला ह्याला पण एक 2 वर्ष तरी मला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यावेळी आपलं जे काही नॉलेजच्या मदतीनं मी 1-2 वर्षात किंवा 3 वर्षात तरी मी सक्सेसफुल ट्रेडर बनेन असं मला वाटते. क्या बात आहे सर, खूप छान, खूप छान. म्हणजे 5,000 वरून 500 झालं आणि 500 पण वरनं एज्युकेशन मस्ट 5,000 पर्यंत इम्पॉर्टंट आहे. पोहोचलं. परत एज्युकेशनमुळे. 5,000 रुपये. येस. हो सर. पण एज्युकेशन, एज्युकेशनमुळे पॉसिबल आहे हा, असं म्हणायचं. एज्युकेशनमुळे जे ग्रीन कलरचं जे अर्निंग दिसतंय ना, राईट, ते राईट, राईट. जे ते जे सुख आहे ते वेगळंच आहे सर. क्या बात पण आहे सर. एज्युकेशनमुळे फक्त. राईट, क्या बात आहे सर. येस सर. तुमचा हा जो 1,000 आहे त्याच्यावरती आणखीन एक लवकरच शून्य वाढो. टीम हो प्रोफेशनल ना सर. इन्व्हेस्टर कडनं सगळ्यांकडनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो, विशेष देतो. आणि हा व्हिडिओ तुमचा ज्यावेळी एडिट सपोर्ट होईल असला तर त्यावेळी होणार सर. आम्ही वी आर देअर सर. खास करून मी शिवम सर मी जास्त पहिला कधी बोललो नाही. रोमा मॅडमशी मी 2 वेळा बोललो होतो. पेमेंटच्या वेळेला एकदा बोललो होतो. मॅडम म्हणलं बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी येस. तुम्हाला लिंक पाठवते, तुम्ही EMI मध्ये कन्वर्ट करू शकता. क्रेडिट कार्ड ओके. वरती मला पेमेंट करायचं होतं सर, कारण राईट. त्यावेळी माझं एकदम एकदम पैसे भरणं मला शक्य नव्हतं. तर मॅडम म्हणल्या मी तुम्हाला हे करून देतो. राईट. दुसऱ्यांदा मी धनराज सरांच्या बरोबर 2-3 वेळा इंटरॅक्शन केलं होतं सर. बरोबर. आपल्या सेशन मध्ये म्हणा किंवा फोन करून म्हणा, तर त्यांनी पण मला चांगले सल्ले दिले होते. असं नाही की जे असं म्हणतो आता बाकीच्या ठिकाणी कसं, आता आमच्या प्रोफेशनल मध्ये सुद्धा
वरच्या लेवलला जर आम्ही काय विचारलं तर थोडं निग्लेक्ट करतात. पण राईट, तसं राईट, मला प्रोपात मध्ये जाणवलं. शिवम सरांचं माझं कॉन्टॅक्ट थोडं जास्त आहे. म्हणजे मी राईट, काय राईट, असेल तर त्यांना डायरेक्ट मेसेज टाकतो. बोलणं राईट. आता ह्या थोड्या दिवसात चालू झाले. पण ओके. एज्युकेशनच्या ह्याच्यात मला काही प्रॉब्लेम वाटला नाही सर. कारण तुम्ही जसं सांगता, ज्या पद्धतीनं सांगता ना, त्या पद्धतीनं माझ्या मते आतापर्यंत तरी कोणी सांगत नाही. थँक सो म्हणजे मच स्टेप सर. बाय स्टेप जे तुम्ही समजून सांगता ना, खतरनाक आहे. थँक सो मच सर. मग थँक आता सो मच. शिवम सरांना बोलून मी माझ्या वाईफला पण करायला लावणार. क्या बात आहे सर, बढिया. सगळे शिकू, पूर्ण फॅमिली तयार होईल, म्हणजे टेन्शन नाही. हम्म. माझं वर्किंग प्रोफेशनल आहे, त्यामुळे मला फूड फूड रिलेटेड असल्यामुळे आहे ना, मला थोडंसं तिकडं लक्ष द्यावं लागतं. उभंच राहावं जर लागतं. माझी वाईफ जर शिकली तर आम्ही दोघं जण ठरवून, आदल्या दिवशी ठरवून दोघं मिळून कुठले छापू. ट्रेड घ्यायचे. हा. नाही नाही, दोघं मिळून नाही. मी जरी तिकडे लक्ष दिलं, आदल्या दिवशी राईट. आम्ही डिस्कस करून हे करू शकतो ना. डिस्कस करून प्लॅन ठरवू नाईस शकतो की आयडिया, आपल्याला नाईस उद्या, आयडिया. उद्या ट्रेड कुठला करायचा. मग ही घरात बसून मुलगीला बघत बघत ही ट्रेडिंग करू शकते. छान. तिकडं तिकडं मग आम्ही दोघं जण हे स्टेबल होऊ शकतो. अशी आयडिया परफेक्ट. आहे आता मग. एक नंबर सर. भारी ट्राय चालू आहे. तुम्ही बघाल, तुम्ही दोघे कराल, तुम्हाला बघून मुलगी पण शिकेल. आणि इन हो. फ्युचर ते जसं आपण एक माझ सर्टन हो एज हो. वरती पोहोचल्यावर मार्केटमध्ये आलो, पण ती आतापासूनच बघेल, ही खूप मोठी गोष्ट असेल. बरोबर. येस. माझं तर तेच, मी डोक्यात तेच प्लॅनिंग केलंय. म्हणलं इंजिनियर डॉक्टर होऊन भरपूर जण पडलेत. मग हे जरा नवीन आहे. आणि आत्तापासूनच जर तिला नॉलेज, कारण त्या मुलगीचा एका मी इंटरव्ह्यू बघितला होता सर. शाळेतली मुलगी होती बघा ती. राईट, राईट, राईट. आपलीच पार्टी. तिचं नाव मला माहित नाहीये. तर म्हणजे राईट. आपल्या ह्याच्यावरतीच बघितलं होतं तुम्ही. बरोबर. शिवम सरांनी एकदा दोनदा स्टेटसला ठेवला होता. राईट. तर त्या मुलीच्या ह्याच्यावरून मला पण वाटायला लागलं की जिजाला माझ्या की करायला पाहिजे. येस. बाकीच्या ह्याच्यात करिअर करण्यापेक्षा ह्या ह्याच्यात करिअर केलेलं खूप छान. भारी, भारी सर. एकदम भारी आयडिया माझी आहे सर. माझी तर इच्छा आहे, मी तिला ट्रेडर मध्ये जरासं हे करणार. एक नंबर सर. खरंच छान आयडिया आहे. आणि खरंच असं व्हायला पाहिजे, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच सर. खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून, आणि तुमचा हा मेसेज तुमच्यासारख्या लोकांना इन्स्पायर करेल, मी हे सांगतो. ज्याला हम्म. कामासोबत एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, तो तुमच्याकडनं शिकेल. थँक्यू सो मच सर. फक्त सर येस. स्टेप बाय स्टेप होईल तुमच्या म्हणण्यानुसार. स्टेप बाय स्टेप होईल, पण 100% करणार. क्या बात है सर, क्या बात है तुमचा सर, सपोर्ट एकदम. फक्त असाच राहू दे. येस, येस सर. मी आहे तिथे, टीम पूर्ण आहे, काही काळजी नका करू. ओके. येस. ठीक आहे सर, थँक्यू सो थँक्यू. मच. येस.